आज ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार आहे। ठाकरे बंधूंचा एकत्रित विजयी मेळावा आज असणार आहे। मुंबईतील वरळी डोमवर ही ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। त्रिभाषेबाबतचा GR सरकारने रद्द केल्यानंतर हा मेळावा आयोजित करण्यात आलाय। सकाळी 10 वाजता वरळीत या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। राज उद्धव ठाकरे या निमित्ताने आज एकाच व्यासपीठावर संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे। मुंबईतील वरळी डोम इथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा भव्य असा एकत्रित मेळावा होणार आहे। या मेळाव्याची जय्यत अशी तयारी देखील सुरू आहे। तर या विजयी मेळाव्याचं एकंदरीतच स्वरूप कसं असणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर विजयी मेळाव्यापूर्वी ठाकरे बंधूंच्या आगमनापासून भाषणापर्यंतची प्रत्येक गोष्टीची रंगीत तालीम काल केली गेली आहे। मेळाव्यात केवळ ठाकरे बंधूंची भाषणे होणार आहेत, तर इतर पक्षांचे अध्यक्ष असल्यास केवळ पक्षाध्यक्षांचीच भाषणं होतील। व्यासपीठावर फक्त पक्षाध्यक्षांनाच स्थान दिलं जाणार आहे। इतर सर्व नेते हे व्यासपीठासमोर बसणार आहेत। आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अमित ठाकरे देखील व्यासपीठाच्या खालीच बसतील। सर्व नेत्यांचा सन्मान केला जाईल अशी आसन व्यवस्था त्या ठिकाणी असणार आहे। तर विजयी मेळाव्याचा केंद्रबिंदू मात्र ठाकरे बंधूच राहतील। मुंबईत शक्य तिथं LED स्क्रीन लावले जाणार आहेत। कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण त्यामुळे लोकांना पाहता येणार। गर्दीचं नियोजन देखील मेळाव्यातील दोन्ही पक्षांची संयुक्त जबाबदारी असणार आहे। तर दोन्ही पक्षांमधील नेत्यांच्या विशेष टीम तयार करून जबाबदारीचं वाटप केलं जाईल। वरळी डोम मध्ये गर्दी झाल्यास डोमच्या गॅलरी देखील कार्यकर्त्यांसाठी खुल्या केल्या जाणार आहेत। तर वरळी डोम परिसरात मोकळ्या जागेत अतिरिक्त शेड टाकून बैठक व्यवस्था केली जाणार आहे। बॅनरबाजी, पोस्टर, घोषणाबाजीतून एकमेकांना डिवचलं जाणार नाही याची पूर्णतः काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। तर असा आज हा ठाकरेंचा विजयी मेळावा असणार आहे। हे स्वरूप आज या विजयी मेळाव्याचं असणार आहे। आज वरळी डोम इथे ठाकरेंचा हा विजयी मेळावा 10 वाजल्यापासून या विजयी मेळाव्याला सुरुवात होईल। तर याच संदर्भात आपण अपडेट्स जाणून घेणार आहोत। ठिकठिकाणाहून आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। मीनाक्षी म्हात्रे या शिवतीर्थावरून जोडल्या गेलेल्या आहेत। अमोल धर्माधिकारी हे पुण्यावरून जोडले गेलेले आहेत। मीनाक्षी, खरं तर आज संपूर्ण मनसैनिकांमध्ये, ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। एकूणच कार्यकर्त्यांचा ते ठिकाणी काय उत्साह आहे? आपल्यासोबत स्वप्नील जाधव देखील मातोश्रीवरून जोडले गेलेले आहेत। पण मीनाक्षी, शिवतीर्थ परिसरात आपण आहात, एकूणच राज ठाकरे किती वेळात त्या ठिकाणाहून निघतील, किती वेळात वरळी डोम या परिसरात पोहोचतील? खरं तर कृपा, आपण पाहतोय की आज खऱ्या अर्थानं हे ठाकरे बंधू एकत्रित मंचावरती पाहायला मिळणार आहेत आणि त्याचीच उत्सुकता जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे। खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर शिवतीर्थाच्या परिसरामध्ये सध्या आपण पाहिलं तर कार्यकर्ते जे आहेत ते थोड्याच वेळामध्ये जमण्यास सुरुवात होणार आहे। सध्या या ठिकाणी कोणीही नाहीये, पण मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर जल्लोष करण्यासाठी कार्यकर्ते हे केव्हाही जमू शकतात। पण मात्र सध्या जर आपण पाहिलं शिवतीर्थ परिसर असेल, दादर परिसर असेल, सेना भवन परिसर असेल, अगदी मुंबईपासून पुणे, नाशिक
या सगळ्याच परिसरामध्ये मागच्या काही दिवसांपासून आपण बॅनर पाहतोय, बॅनर बाजी पाहायला मिळाली दोन्ही पक्षांकडनं. पण आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर बॅनर नसून मात्र फक्त मराठी माणसाचा हा एजेंडा असणार आहे. मात्र मराठी माणसाचा एजेंडा आणि याचमध्ये कुठेही पक्षाचा चिन्ह किंवा मग कोणत्याही प्रकारे पक्षाबाबतच्या स्कार्फ असतील, मफलर असतील किंवा मग झेंडे हे घेऊन आजच्या मेळाव्यासाठी यायच्या नसल्याच्या सूचना ज्या आहेत त्या देखील राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्यामुळे एकूणच आज जर पाहिलं तर हिंदी सक्तीवरून जरी ठाकरे बंधू मोर्चाची जी पहिली घोषणा केली आणि त्यानंतर GR जो आहे तो सरकारने रद्द केला आणि त्यावर आपण जर पाहिलं तर मोर्चाच्या ऐवजी आता विजयी मेळावा जो आहे तो आज होणार आहे. त्यामुळे वरलीच्या डोममध्ये या विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असलं तरी मात्र दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या वाटून दिलेल्या आहेत. मुंबईत नाही तर मात्र राज्यभरातून येणारी जी मराठी माणसांची गर्दी आहे ती गर्दी कशा पद्धतीत त्यांचं नियोजन जे आहे ते देखील पक्षाच्या दोन्ही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वाटून दिलेले आहेत. मात्र इथे येणारा प्रत्येक मराठी माणूस जो आहे, मराठी प्रेमिक जो आहे तो मात्र वर्ली डोमपर्यंत व्यवस्थित पोहोचावा याचं देखील व्यवस्थित नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. खरं तर आपण पाहतोय की दादरचं हे संपूर्ण शिवाजी पार्क परिसर जर आपण पाहिलं तर एका बाजूला शिवतीर्थच म्हणजे राज ठाकरेंचं निवासस्थान आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ठाकरेंचं म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा मग या संपूर्णच मराठी माणसांची मोठी गर्दी जी आहे ती आज सगळ्या शिवाजी पार्क परिसरामध्ये असते. आणि आज मराठी माणूस जो आहे तो एकत्रित एकवटला जाणार आहे तो म्हणजे वरळीच्या डोम परिसरामध्ये. खरं तर पाहिलं तर अर्थातच मेळावा जो आहे तो मराठीसाठी असलाच तरी पुढची राजकीय युती म्हणूनच याकडे बघितलं जातंय. त्यामुळे प्रत्यक्षात आपण पाहतोय की दोन्ही ठाकरे बंधू आपल्या भाषणातून पुढच्या युतीचे संकेत किंवा युती संदर्भात काही बोलतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की मराठी माणूस आज एकत्रित मोठ्या संख्येनं मुंबईत येणार आहे आणि आजच्या या भाषणातून सुरुवातीला आपण जर पाहिलं तर मंचावरती फक्तच ठाकरे बंधू असणार आहेत. त्यासोबतच आपण पाहतोय की इतर पक्षाचे जर कोणी अध्यक्ष आलेच तर त्यांना देखील त्या ठिकाणी बसण्याची किंवा मग त्यांना भाषण करण्याची संधी दिली जाऊ शकते. पण प्रामुख्यानं सुरुवातीला आपण पाहतोय राज ठाकरे यांचं भाषण होईल आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार आहे. त्यामुळे आपल्या भाषणातून राज ठाकरे किंवा मग उद्धव ठाकरे हे युती संदर्भातले काही संकेत किंवा मग या संदर्भातलं काही भाष्य करतात का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कृपा. निश्चितच मीनाक्षी, आपल्यासोबत मातोश्री परिसरातून स्वप्नील जाधव देखील जोडले गेलेले आहेत. स्वप्नील, मनसैनिकांमध्ये तर उत्साह पाहायला मिळतोय, ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये कशा प्रकारचा उत्साह आहे? आपण मातोश्री परिसरात आहात, किती वेळात उद्धव ठाकरे त्या ठिकाणाहून त्यांचा ताफा निघेल, किती वेळात ते वरळी डोम या परिसरात पोहोचतील याचा काही अंदाज? कृपा, नक्कीच शिवसैनिकांमध्ये तेवढाच जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतो आणि एकूण विजय जल्लोष मेळाव्याला काही थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे. 10चा हा जो वेळ देण्यात आलेला आहे. मात्र ठाकरे बंधू हे 10:30 ते 11 वाजेच्या दरम्यान वरळी डोम इथे दाखल होतील आणि यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कोणताही रंगारंग कार्यक्रम ठेवण्यात आलेला नाहीये, मात्र मराठीचा जागर असणार आहे. त्यामुळे मराठी संदर्भातील भाषण आज होणार आहे. प्रामुख्याने जर मराठीच्या लढ्यासंदर्भात पाहिलं तर मराठीच्या या लढ्यामध्ये, मोर्चामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग दाखवला ते सर्व या मेळाव्यामध्ये पाहायला मिळतील. मात्र मी सध्या मातोश्री परिसरामध्ये आहे, जे मातोश्री निवासस्थान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं आहे. याच ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचं वास्तव्य होतं आणि मराठीच्या लढ्यासाठी शिवसेनेची स्थापना जी झाली, मराठी लोकांच्या रक्षणासाठी शिवसेनेची स्थापना झाली, ती इथूनच झाली आणि याच ठिकाणी जी एक रणनीती ठरवण्यात आली होती आणि पुढे आंदोलनं झाली, मोर्चे झाले आणि जे पक्षाला यश मिळालं ते सर्व जे प्लॅनिंग प्लॉटिंग असेल ते याच ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थित झालं होतं. आणि यानंतर आता मातोश्रीवरून उद्धव ठाकरे जेव्हा वरळी डोमच्या दिशेने निघतील तेव्हा त्यांच्या मनामध्ये त्यांनी जे भाषणाचा त्यांनी जो तयारी केली असेल त्या भाषणातून मराठी संदर्भात आणि सरकारच्या विरोधामध्ये नक्की काय मुद्दे त्यांनी मांडले जातील, काय मुद्दे त्यामध्ये असतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण राजकारणाचा महाराष्ट्रात असेल किंवा देशातील असेल राजकारणाचा केंद्रबिंदू हा मातोश्री मानला जातो. कारण एखादं निवडणूक जरी लागली तरी मातोश्रीवरती प्रामुख्याने सर्वांच्या नजरा आहेत तर लागलेल्या जातात. आणि आज सुद्धा
प्रमुख जे दोन सभा या ठिकाणी बघतो आपण, म्हणजे दोन बंधूंची भाषणं होणार आहेत. त्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं भाषण असणार आहे. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यांवरती राज ठाकरे यांनी सुद्धा राजकीय प्रवासाला जिथून सुरुवात केली ती म्हणजे मातोश्री, ज्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला होता आणि यानंतर त्यांनी पुन्हा मराठीच्या लढ्यासाठी दादर त्यांच्या जुने निवासस्थान कृष्णकुंज येथून त्यांनी मनसेची स्थापना केली. मात्र या दोन नेत्यांकडून आज मराठी संदर्भात काय नक्की बोललं जातं आणि विरोधकांना कोणत्या शब्दात, मराठी शब्दात टोला दिला जातो हे पाहणं महत्वाचं आहे. निश्चितच स्वप्नील, आपल्यासोबत पुण्यावरून अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी हे देखील जोडले गेलेले आहेत. अमोल, मुंबईत तर जल्लोष पाहायला मिळतोच आहे कार्यकर्त्यांचा, पुण्यात काय परिस्थिती आहे? पुण्यातील शिवसैनिकांचा, मनसैनिकांचा कशा प्रकारे उत्साह पाहायला मिळतोय? कृपा, काही वेळापूर्वीच आता हे मनसैनिक आणि शिवसैनिक हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. मोठ्या संख्येने पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातले दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे आपापल्या ठिकाणावरून आता मुंबईकडे निघालेले आहेत. कारण की त्यांना 10 ते 10:30 वाजेपर्यंत मुंबईमध्ये पोहोचायचं आहे आणि त्यामुळे आता या कार्यकर्त्यांना उशीर होऊ नये म्हणून आता ते निघून गेलेले आहेत. पण काही वेळापूर्वी आपण या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांशी ज्यावेळेस संवाद साधलेला आहे त्यावेळेस एक उत्सुकता या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. आजचा दिवस हा ऐतिहासिक आणि दिवाळी असल्यासारखा क्षण आहे असं त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. ठाकरे बंधू मराठी भाषेसाठी एकत्र येतात ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याचबरोबर आगामी काळात सुद्धा ठाकरे बंधू एकत्र राहतील अशी अपेक्षा आहे की दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची आहे. आणि त्यामुळे आज होणाऱ्या या विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कशा पद्धतीचं मार्गदर्शन महाराष्ट्राला आणि कार्यकर्त्यांना करतात हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्याची पुढची रणनीती आहे ती आपल्याला आजच्या या कार्यक्रमामधून पाहायला मिळेल. आजचा हा कार्यक्रम कोणत्याही राजकीय पक्षाचा नाहीये, मात्र ठाकरे बंधूंची एकजूट आहे ती मात्र आगामी काळामध्ये अशीच एकत्र राहतीये का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे एक वेगळा प्रयोग ठाकरे बंधूंकडून केला जाईल का, त्याची नांदी आजच्या या दिवसापासून सुरू होईल का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. आणि त्यामुळे या विजयी मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी पुण्यातून शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते दोन्ही पक्षांचे आहेत ते आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत. निश्चित अमोल, मीनाक्षी आणि स्वप्नील, तुमच्याकडून याबाबतच्या वेळोवेळी अपडेट्स आम्ही जाणून घेत राहणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अपडेट्ससाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.